शिवगोरक्ष योगपीठात मोफत आरोग्य चिकित्सा व औषधोपचार शिबिर यशस्वीरित्या संपन्न। नाशिकमध्ये दिनांक 31 मे 2025 रोजी शिवगोरक्षक योगपीठ अमृतधाम पंचवटी येथे शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मोफत आरोग्य चिकित्सा आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाला शहरातील तसेच मुंबई कल्याण येथून आलेल्या नामवंत डॉक्टरांनी आपले मोलाचे योगदान दिले। या शिबिरात ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, सांधीदुखी, त्वचारोग, ECG, डायबिटीज व सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या। तसेच नेत्रचिकित्सा क्षेत्रात विशेष सेवा देण्यात आली। प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर साकुर्डीकर यांनी नेत्रचिकित्सा सेवा दिली आहे। या शिबिराचे मार्गदर्शन डॉक्टर संतोष पांडे, डॉक्टर कंचन सुथार, डॉक्टर प्रवीण बुरम, डॉक्टर ज्योती सातपुते, डॉक्टर भालचंद्र ठाकरे, डॉक्टर राज सातपुते मुंबई, डॉक्टर संतोष वैद्य नाशिक आणि डॉक्टर नरेंद्र पाटील कल्याण यांनी केले। आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परमपूज्य कैवल्यमूर्ती श्री 1008 धर्माचार्य संत श्री भगवान महाराज ठाकरे आणि परम आदर्श श्री 1008 महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांनी समाधान व्यक्त केले व भाविकांनी या पुढील उपक्रमांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले। या कॅम्पमध्ये दुबईचे प्रसिद्ध असलेले डॉक्टर राज सातपुते हे आयुर्वेदिक स्पेशलिस्ट आहे। आज आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून। सर, आतापर्यंत तुम्ही नाशिकमध्ये कॅम्पमध्ये आलेले किती पेशंट तपासले, त्यामध्ये तुम्हाला कसं कसं पेशंट जाणवले आणि तुम्ही कसे कसे रोग तज्ञ आहे त्याबद्दल प्रेक्षकांना माहिती सांगा। नाशिकमध्ये बरेच विविध कॅम्प आपण केले। गुरुजी शिवानंद महाराज 1001 आदरणीय शिवानंद महाराज तर्फे आपण बरेच नाशिकमध्ये कॅम्प केले। विविध प्रकारचे पेशंट इकडे येतात आणि विविध व्याधींतून ते येतात की वर्षानुवर्ष औषधं चालू आहेत, बरेच प्रकारचे औषधं चालू आहेत। त्यांना थोडा वेळ आराम भेटतो पण तो त्रास पुन्हा होतो त्यांना। मग तो त्वचेचा त्रास असून दे, हड्डींचा त्रास असून दे, दुखण्याचा त्रास असून दे, थोडा वेळासाठी आराम आणि मग ते कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर तो त्रास राहतो। अशा कॅम्पमध्ये जेव्हा ते पेशंट येतात आपल्याकडनं आयुर्वेद ट्रीटमेंट, विद्यकर्म, पॉईंट्सची ट्रीटमेंट करतात, अग्निकर्म करतात। अशा विविध विद्यकर्माच्या चिकित्सेने आपण बघतो की हे पेशंट पुरेपूर बरे होतात। प्रत्येक कॅम्पमध्ये आपण त्यांचा अनुभव घेतो की मागच्या कॅम्पमध्ये तुम्हाला कसं वाटलं, ते बोलतात नाही आम्हाला 25% आराम वाटला। मग आता तो 25% जो आराम आहे तो आराम टिकून राहिलेला आहे। मग पुढच्या कॅम्पमध्ये सांगतात 50% आहे पण तो टिकून आहे। अशा पद्धतीने पेशंट 0 पासून 100 पर्यंत जातात आणि पेशंट पूर्णपणे त्या व्याधीतून मुक्त होऊन जातात। तसे बरेच कॅम्प आपण नाशिकला केलेले आहेत आणि आपण जर नंबर्स बद्दल बोलू तर 50-60 हजारच्या वरती पेशंट आपण फक्त नाशिकचे केलेले आहेत। इतकं आपण कॅम्पमध्ये पेशंटसाठी कॉन्ट्रीब्यूट केले। सर, आता तुम्ही जे बोलले एवढे पेशंट केले आणि त्यांना जर परत तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर प्लीज त्यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा। सो ते कॉन्टॅक्ट करू शकतात +918369742897। आश्रमाला कॉन्टॅक्ट करू शकतात, ते क्लिनिकमध्ये येऊ शकतात। आयुर्वेदचं जर का आपण मनात एक ठरवू की आम्हाला बरं व्हायचं आहे आणि मनात जर का आपण हे ठरवतोय की नाही मला बरं व्हायचं आहे, तर स्वतःहून आयुर्वेद समोर येतं, आयुर्वेद आपल्याला दिसतं, आपण आयुर्वेदला फॉलो करतो आणि पूर्णपणे आयुर्वेदनुसार आपण बरे होतो। तर मनात जर का आपल्याला एक ठाम आपण पकडलंय की बरं व्हायचं आहे तर समोर आहे आयुर्वेद, आपलं आयुर्वेद चूज करायचं आणि पूर्णपणे आयुर्वेदची जबाबदारी असेल की आपण पूर्णपणे बरे होऊन जातो। चला सर, नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। नमस्कार। आपल्या सर्वांच्या परिचयाचं शिवगोरक्ष योगपीठ अमृतधाम या ठिकाणी गेली 25 वर्ष आपण निसर्गोपचार, आयुर्वेद या पद्धतीने उपचार करत असतो। अनेकांना कित्येक वर्ष अनुभव आल्याने 9 न्यूजला देखील आपण अनुभव पाहतच असता। त्या प्रकारे हेही माझे मित्र नेहमी आपल्याला माहिती देत असतात। त्याच प्रकारे आजचा देखील अनुभव असा आहे, 300 ते 400 लोकांचा सकाळी 9 पासून तो फ्लो चालू झाला। त्यामध्ये आम्ही प्रत्येक विभाग वेगवेगळा ठेवलेला होता। नेत्रचिकित्सा तपासणी फ्री, त्यानंतर रक्त तपासणी फ्री, ECG फ्री, त्यानंतर डायबिटीज तपासणी फ्री आणि इतर स्किन करता 2-3 डॉक्टरांची वेगळी टीम, अशा सर्व फ्री तपासणी आणि जनरल तपासणी या सर्वांचा समुच्चय करून आज जो लोकांना आम्हाला अनुभव देत आहे त्यामध्ये मला आनंद आहे। आणि अशी नेहमीच आपल्याला कल्पना आहे नाशिककरांना की आम्ही 6 महिन्याने 3 महिन्याने अशी शिबिरं घेतच असतो। परंतु या शिबिरा व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला इतर वेळी यायचं असतं तेव्हा शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस ही OPD चालूच असते। त्यामुळं
आपण याचा जर फायदा घ्यायचा असेल तर त्या प्रकारे नियोजित वेळ घेऊन यावे आणि आपल्याला जादा करून संधिवात, पॅरालिसिस, पाईल्स अनेक दुर्धर आजारापासून मुक्तता होण्याकरता आम्ही आपल्याशी सदैव तत्पर आहोत. नमस्कार. आज आपल्या बरोबर नाशिकमध्ये पंचवटीमध्ये असलेले रत्नाकर गाडे हे बी आलेले, तर त्यांना विचारू आपल्याला कसा त्रास होता आणि आता कसं वाटतं. सर, काय त्रास होता तुम्हाला? मला पण दोन्ही गुडघे दुखायचे, आता पायाला मुंगे यायचे. बीपी शुगरचा त्रास आहे मला. शिविरच्या गोळ्या चालू होत्या माझ्याला, पण आता चालूच आहे अजून. आता इथं आल्यापासून माझ्या थोडंसं आता 15-20 मिनिटापासून रक्त वगैरे लकी चेक केल्यानंतर मला थोडंसं जरा बरं वाटत आहे. असं हाताला काय झालं? हाताला मग खांदे दुखतात दोन्ही पण, गुडघे दुखत होते. या शिबिरामध्ये येऊन किती टक्के तुम्हाला गुण वाटतोय? मला जवळजवळ 90-95% गुण वाटते थोडंसं. या शिबिरामध्ये कांचन सुतार मॅडम आपल्याकडं कॅम्पसाठी आलेले, तर आज त्यांच्याकडनं बी जाणून घेऊ. मॅडम, आतापर्यंत तुम्ही पेशंट कसे कसे बघितले आणि त्यांना कसं कसं इलाज करायला सांगितलं आणि त्यात काय काय जाणवलं, तेवढी माहिती द्या. आज मैंने जो भी पेशेंट्स देखे ना, ऑलमोस्ट सबको स्किन केयर रूटीन और हेयर केयर रूटीन का बारे में कुछ पता नहीं है. मतलब तो वही बेसिक अवेयरनेस मुझे लगता है कि यहाँ पे देना बहुत ज़्यादा ज़रूरी है. तो जितने भी हमारे पास पेशेंट आए हैं तो उनको डैंड्रफ की ट्रीटमेंट, डैंड्रफ प्रॉब्लम, हेयर फॉल प्रॉब्लम, स्किन में पिगमेंटेशन, सनस्क्रीन कितना इंपॉर्टेंट होता है, मॉइस्चराइजर कितना इंपॉर्टेंट होता है, उनकी बेसिक जानकारी उनको पता नहीं है. तो उसके बारे में हमने इस कैंप में बताया है. एंड मैं ये भी सोच रही हूँ कि बेसिक मुझे ऐसा लगता है कि फीमेल्स पेशेंट में इसके बारे में जानकारी होना चाहिए. तो हम लोग शायद से नेक्स्ट मंथ में ये भी प्लान करेंगे कि फीमेल्स और मेल्स को हम इस बेसिक जानकारी के लिए एक लेक्चर दें, ताकि ये अवेयरनेस बहुत ज़्यादा ज़रूरी है हेयर के रिलेटेड एंड स्किन के रिलेटेड. मैडम, जिसने आपसे ट्रीटमेंट लिया है, कभी उनको गरज पूरी वापस रिपीट आपको मिलने का रहा तो आपका कायम का एड्रेस किधर का है? मेरा क्लिनिक महाराज जी का जो क्लिनिक है दादर वेस्ट में, वहीं मैं बैठती हूँ. ग्लो शाइन स्किन एंड हेयर लेज़र क्लिनिक है मेरा. वहाँ पे सारा हेयर रिलेटेड, लेज़र रिलेटेड सारा सेटअप है मेरा. तो अगर किसी को मिलना है मुझसे तो दादर वेस्ट में मेरा क्लिनिक है. एंड नीचे मैं आपको नंबर भी दे दूँगी. आपका कॉन्टैक्ट नंबर बता दो. 9930929573. नाशिक लोकशाही. थैंक यू. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिवगोरक्ष योगपीठात आलेलो आहे. तिथं मोफत उपचार आणि मोफत औषध असं शिबिर ठेवलं होतं. तर चांदवरवरून एक आजी आलेली आहे, तर आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊ त्यांना काय त्रास होता. आजी, काय त्रास होता तुम्हाला? मला ना गुडघ्यांचा त्रास आहे, हाताचं वरवत नाही, त्याचा त्रास आहे. हाताचं काय होतं तुमचं? असं वरवत नाही हात, आता होतो. पहिले होत नव्हतं, आता व्हायला लागलं. आता व्हायला लागला बा असं. आता होतो. काय त्रास होतो? आता दुसरं काहीच नाही, फक्त हाताचा आणि पायांचा त्रास आहे. पण मग आता थोडा फरक वाटतोय, मला जाणवतोय चांगला. तुम्हाला उपचार केले, सर्व औषध उपचार मिळाले? औषध, हा, उपचार केल्यासारखा आराम पडलाय. तुम्हाला इथली माहिती कोणी दिली होती? माहिती आहे तर माऊली महाराज ते जावायचे ना हो. आता कोणी सांगावं? किती टक्के तुम्हाला आता बरं वाटतंय? आता काही 50% बरं वाटतंय. पहिल्याच दिवसामध्ये? हो, पहिल्याच दिवसात. तर आता आपण बघितलं, आजींना 50% गुण पहिल्याच दिवशी आलेलं आहे आणि अजून त्यांनी जे उपचाराचे औषधं गेले त्यांना नक्कीच पूर्ण आराम भेटल. स्टॉप केलं का? नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिवगोरक्ष योगपीठामध्ये आलेलो आहे. तिथं मोफत उपचार आणि मोफत औषध शिबिराचं आयोजन केलं होतं. तर इथं काही महिला आलेल्या आहेत. चांदवरवरून एक आजी आलेली आहे, तर त्यांचा हात वर होत नव्हता, तर त्यांना उपचार केल्यामुळे आता त्यांचा हात बी व्यवस्थित वाटवलं आणि गुडघे दुखत ते बी जरा बरं वाटतं. तर आज आपण त्यांच्यानं जाणून घेऊ काय कसं वाटतं त्यांना. काय झालं होतं आजी तुम्हाला, आता कसं वाटतं? आता 50% आराम वाटतंय मला. हात वर? आता पहिले होत नव्हतं ना? पहिला होत नव्हता, आता होतोय. हातावर होतो आणि हे ढिल्ले पडले ना गुडघे बी, आराम पडलाय 50%. काय काय उपचार केले तुम्हाला? काहीच नाही, फक्त वेळेस सह्या लावली. औषधं दिले तुम्हाला? नाही, औषध अजून दिले नाही, घ्यायचे औषध बी. मला घ्यायचे औषध, गोळ्या घ्यायच्या. चला आजी, नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आता आपल्याकडं अजून काही डॉक्टर आहेत, त्यांना विचारू. मॅडम, तुम्ही कशा कशा पद्धतीचे
चेक केला आणि त्यांना कसं कसं इलाज सांगितलं? नमस्कार, मी संगीता जाधव, डॉक्टर संगीता जाधव, धन्वंतरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कामठवाडा येथून संयुक्त विद्यमाने आम्ही इथे होमिओपॅथीचं शिबिर भरवलेलं आहे आणि इथे आम्ही रुग्णांना मोफत आरोग्य तपासणीचं जे देतो आहे. तर या ह्याच्यामध्ये आपण होमिओपॅथीचे मेडिसिन्स सगळ्यांना देतो आहे, फ्रीमध्ये देतो आहे. ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत आलेले पेशंट्स म्हणजे 1-2 मिनिटांनी सांगतो. स्टॉप कर थोडं. आपल्याला केसेसमध्ये समजा शोल्डर पेन आहेत किंवा कोणाला किडनी स्टोन आहे किंवा कोणाला डायबिटीस झालेला आहे किंवा हातापायाचे जॉईंट्स दुखतात आहे किंवा आर्थरायटिस आहे, अशा विविध आजारांवरती जसं होमिओपॅथीमध्ये आपण ट्रीटमेंट देतो तर आपण इथे देतो आहे. आमच्याकडे होमिओपॅथीचं धन्वंतरीमध्ये आम्ही चॅरिटेबल हॉस्पिटल आहे आमचं आणि चॅरिटेबल हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही इथे येऊन जे औषधं देतो ते आता आम्ही फ्रीमध्ये औषधं देत आहोत. चला, नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल आपलं धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.